प्रश्न पहिला, गीत रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए चंद्रशेखर आझाद, बी लोकमान्य टिळक, सी सावरकर, डी भगतसिंग. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी लोकमान्य टिळक. टिळकांनी हे पुस्तक श्रीमद भगवद्गीता रहस्य नावाने लिहिले. त्यांनी यात भगवद्गीतेचा अर्थ समजावून सांगताना कर्मयोग म्हणजे कर्तव्य करत राहणे हेच जीवनाचे मुख्य तत्व आहे असे स्पष्ट केले. त्यांनी हे पुस्तक तुरुंगात असताना लिहिले होते. प्रश्न क्रमांक 2, भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली? ऑप्शन ए भाऊ दाजी लाड, बी महात्मा गांधी, सी डॉक्टर आंबेडकर, डी पिंगली व्यंकय्या. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी पिंगली व्यंकय्या. पिंगली व्यंकय्या यांनी भारताचा तिरंगा डिझाईन केला. नंतर या ध्वजामध्ये अशोक चक्र समाविष्ट करण्यात आले, जे सारनाथ स्तंभ येथील अशोक स्तंभातून घेतले आहे. प्रश्न क्रमांक 3, वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमध्ये आहे? ऑप्शन ए गीतांजली, बी ययाती, सी आनंदमठ, डी मृत्युंजयी. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी आनंदमठ. वंदे मातरम हे देशभक्तीपर गीत प्रथम आनंदमठ या कादंबरीत आले. पुढे हे गीत भारताचे स्वतंत्र चळवळीत खूप प्रसिद्ध झाले. प्रश्न क्रमांक 4, जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र कोणते आहे? ऑप्शन ए भारत, बी अमेरिका, सी रशिया, डी चीन. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए भारत. भारतामध्ये जगातील सर्वाधिक लोक मतदान करतात. येथे लोकप्रतिनिधींची निवडणूक जनतेच्या मतदानाद्वारे होते. त्यामुळे भारताला जगातील सर्वात मोठे लोकशाही देश म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 5, माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, बी सुभाषचंद्र बोस, सी राजेंद्र प्रसाद, डी महात्मा गांधी. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यातील सत्य, संघर्ष आणि प्रयोग यांविषयी या आत्मचरित्रात लिहिले आहे. यात त्यांनी आपल्या चुका आणि शिकवणी प्रामाणिकपणे सांगितल्या आहेत. प्रश्न क्रमांक 6, भारतात नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन ए इंदिरा गांधी, बी सरोजिनी नायडू, सी मदर टेरेसा, डी सावित्रीबाई फुले. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू या प्रसिद्ध कवयित्री आणि स्वतंत्र सैनिक होत्या. त्यांच्या सुंदर आणि भावपूर्ण कवितांमुळे त्यांना भारताची बुलबुल किंवा नाइटिंगेल ऑफ इंडिया असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे? ऑप्शन ए मीनाक्षी मंदिर, बी अक्षरधाम, सी जगन्नाथ मंदिर, डी श्रीरंगम मंदिर. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी श्रीरंगम मंदिर. या मंदिराचे क्षेत्रफळ सुमारे 156 एकरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ते भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या मंदिर संकुलांपैकी एक मानले जाते. प्रश्न क्रमांक 8, जगातील सर्वात मोठी लोकशाही संसद कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए थायलंड, बी ऑस्ट्रेलिया, सी भारत, डी जपान. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी भारत. भारतात लोकसंख्या खूप मोठी असल्यामुळे येथे निवडून येणारे लोकप्रतिनिधींची संख्या देखील मोठी आहे. लोकसभा आणि राज्यसभा मिळून भारताची संसद ही जगातील सर्वात मोठी लोकशाही संसदीय व्यवस्था मानली जाते. प्रश्न क्रमांक 9, भारतातील अंतराळ संशोधन संस्थेचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए विक्रम साराभाई, बी होमी भाभा, सी APJ अब्दुल कलाम, डी सतीश धवन.
ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए विक्रम साराभाई. डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते. त्यांनी भारतात अंतराळ संशोधनाची मजबूत पायाभरणी केली. प्रश्न क्रमांक 10. भारतातील सर्वात मोठे खारफुटी जंगल कोणते आहे? ऑप्शन ए सुंदरबन, बी गीर, सी काझीरंगा, डी पेरियार. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए सुंदरबन. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठ्या खारफुटी जंगलांपैकी एक आहे. येथील रॉयल बंगाल वाघांचे मोठे प्रमाण आढळते. धन्यवाद.